महान तपस्वी गुरु आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जैन भवन येथे विविध उपक्रमांचे आज समारोप करण्यात आला। यावेळी अनेक जैन भक्तांची मोठ्या संख्येने आज रविवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता उपस्थिती होती। यावेळी लहान थोरांसह अनेक जण उपस्थित होते। जैन धर्मातील महान तपस्वी गुरु आनंद यांची जन्मशताब्दी या निमित्ताने जैन भवन बीड या ठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आयोजन 8 दिवस करण्यात आले होते। यामध्ये विविध जणांचे उपवास तसेच विविध प्रवचन असे अनेक प्रकार तसेच विद्यार्थ्यांसाठी साहित्य अशा विविध उपक्रम व मोलाचे मंत्र देण्यात आले। याच दरम्यान आज त्याचा समारोप करण्यात आला। यावेळी अनेक भक्तांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिति होती। मानस बना लिया, उनके बारे में अभी बहुत से उपक्रमों के बारे में हमारे उज्जवल होने उनको हमारे आपके सामने बात रखी है। उनके शिवन क्लास के होंगे या कंप्यूटर क्लास होंगे, मेहंदी क्लास होंगे, ऐसे अनेक क्लास के माध्यम से उन्होंने महिलाओं को एक सुविधा उपलब्ध कर दी और उनको एक स्वावलंबी जीवन जीने के लिए वहाँ पे उन्होंने एक प्लेटफॉर्म खड़ा करके उनको मदद की है। आज इथं जे विद्यार्थी बांधून आलेले आहेत आणि विशेष करून त्यांना इथं आणण्याचं सुजाता सावंत आहे किंवा अशी वेगवेगळे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे आभार मानते की आज त्यांनी सगळ्या मुलांना इथं उपस्थित केलेलं आहे आणि त्यांनी 7 दिवसाचे उपवास हा फक्त आणि फक्त गुरु भगवंताचा आशीर्वाद आहे। जैनमध्ये उपवास हा मोक्षाचा मार्ग म्हणून, तप हे मोक्षाचा मार्ग म्हणून संबोधलं जातं की तप करा, त्याग करा आणि आपल्या आत्म्याला सद्गतीमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू करा। आत्म्याला सद्गती देण्यासाठी तप, त्याग, तपश्चर्या हे सगळ्यात मोठं साधन आहे। जय हिंद, जय जिनेंद्र। आज उद्याच्याला आनंद ऋषीजी महाराज साहेबची जन्मजयंती आहे आणि त्याच्या निमित्ताने आज आपण हा 4 तारखेला कार्यक्रम घेतला। तर तुम्ही म्हणताल 4 तारखेला का घेतला, तर आमच्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं नाव जे आहे ते आनंद ऋषीजीच्या नावावर ठेवलेलं आहे। आपण जे गुरु आहेत आमचे ती व्यवस्था केलेली आहे आणि हा गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचा मागच्या 10 वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि गुरु महाराजाची प्रेरणा होती की आनंद ऋषीजी महाराजांची जन्मजयंती आहे 5 तारखेला आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी उपक्रम घेतला पाहिजे, म्हणून आज आपण हा इथे जैन भवनमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण हा उपक्रम घेतलेला।